तुमच्या एखाद्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला सांगा, ज्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला अभिमान आहे. असे तर अनेक प्रोजेक्ट्स केले आहे. कुठल्या एकाचं नाव घेणं फार वावगं ठरेल. हा. पण त्यातले काही निवडक सांगायचे म्हणलं हं. तर वणीजवळच कोलंबीला आपण एक रेस्टॉरंट बांधून दिलं आहे. अच्छा. ऍक्च्युली ते अगदी जुनाट पद्धतीचं, जुन्या वाड्यांच्या पाडलेल्या वस्तू वापरून अगदी लो कॉस्ट कन्स्ट्रक्शन, लो कॉस्ट हाऊसिंग या कॅटेगरीमध्ये आपण 1100 स्क्वेअर फीट बांधकाम, त्याचं दगडी कंपाऊंड, त्याचे अच्छा. सागवानाचे दारा खिडक्या पूर्ण सागवानामध्ये, एवढं सगळं बांधकाम फक्त 18 लाखात केलेलं आहे. अच्छा. त्याची दखल इंडिया टीव्हीने देखील घेतलेली आहे. त्यानंतर दुसरं एक बांधकाम झालं म्हणायचं तर सस्टेनेबल कॅटेगरीमध्ये व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर अशा याच्यात बैगा आदिवासी लोकांचं घर, त्या शैलीतलं एक घर भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्युझियम मध्ये आपण बांधून दिलं आहे. जे म्युझियम भोपालचं आहे, इंदिरा गांधी मानव संग्रहालय तिथे. त्या व्यतिरिक्त मग अनेक असे छोटे मोठे बांधकामं केले आहे. प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व विभागाचं एक प्रोजेक्ट आपण सध्या हँडल करतोय. भटाऱ्याचं शिव मंदिर जे आहे ते आपण सध्या करतोय. त्याचं रिनोव्हेशन, परंतु अगदी त्याच पद्धतीत ज्या पद्धतीत तात्कालीन लोकांनी केलं होतं. जुन्या पद्धतीचं बांधकाम म्हणजे अगदी सिमेंट तिथे वापरता येत नाही, लोहा तिथे वापरता येत नाही. आपल्याला चुन्याच्याच मटेरियल मध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शन करायचं आणि तिथलाच जो म्हणजे कोर्स सँडस्टोन त्यावेळेस वापरला होता, सेम मटेरियल वापरून आपल्याला करून द्यायचं.